आपण म्हणतो गीतेमध्ये हे सांगितलेलं आहे, गीतेमध्ये ते सांगितलेलं आहे, गीता असं सांगते तसं सांगते. हे जे सगळं आहे हे आपण काय करत असतो, एकमेकांना सांगत असतो. व्हॉट्सॲपचे स्टेटस असतील, फेसबुक असेल, सगळीकडे आपण ह्या गोष्टी स्प्रेड करत असतो आणि प्रत्येकाला अगदी मोजून किंवा अगदी सुभाषितं काढून, श्लोक काढून त्याचे अर्थ हे ते सांगत असतो. पण आपण हा विचार करत नाही की हे जे आपण दुसऱ्याला सांगतोय ही गीता आपण स्वतः किती आचरणात आणलेली आहे. आणि हे असं घडत नाही म्हणून गीता हा फक्त आता सांगण्याचाच विषय झालेला आहे. आपण पाहतो की गीतेमध्ये तत्वज्ञान आहे, गीतेमध्ये सगळं आहे. आता माऊलींनी तर एवढं मोठं कार्य केलेलं आहे, महाराज कधीही कुणाला जमणार नाही अशी ती गीता समजावून सांगण्याचं काम आपल्या ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. मग ज्ञानेश्वरीची सुद्धा आता सध्याच्या युगामध्ये स्थिती कशी आहे बघा. प्रत्येक गावामध्ये बोर्ड लागलेले असतात. 49वे हे काय आपण म्हणतो अखंड हरिनाम सप्ताह म्हणूया आपण, तो 20वा, 10वा, 15वा, 16वा अशा पद्धतीनं सप्ते साजरे होतात. पूर्वी ज्यावेळेला सप्ते साजरे व्हायचे त्यावेळेला सप्त्यामध्ये खीर बनवली जायची प्रसाद म्हणून. आता 5 पक्वानं काही जे यथाशक्ती असेल अन्नदान केलं पाहिजे म्हणून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, बरोबर. त्यानंतर आळंदीमध्ये शिकणारी मुलं आहेत ती बोलवली जातात. त्यांना निमंत्रण चांगलं आहे, आलं पाहिजे. उत्साह कार्यक्रमाची शोभा वाढते. पण तो हरिपाठ आहे तो इतक्या स्पीडमध्ये म्हटला जातो की त्या हरिपाठाकडे आता पाठ करायला लागलेत लोक. आणि ज्या हरिपाठामध्ये हरिपाठ नुसता समजला, ज्ञानेश्वरीतला ज्ञ कळणं सुद्धा आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे. पण हरिपाठ जरी समजला, साधकासाठी ज्ञानेश्वरी आहे आणि आपल्या भक्तीसाठी माऊलींनी गेय स्वरूपात म्हणजे काव्य स्वरूपामध्ये हा हरिपाठाची निर्मिती केली की जो सगळ्यांना सहज भावेल आणि सहज पद्धतीनं तो ऐकता येईल किंवा आचरण शब्द कानावर पडतील की हरिमुखे म्हणा. माऊली म्हणतात नाही काही जमलं बाकीचं तरीसुद्धा हरिमुखे म्हणा, यामध्ये सगळं आहे. पण ते हरिमुखे सुद्धा आपण म्हणत नाही, ती सुद्धा लोक बाहेरून बोलवली जातात. दुसरी गोष्ट अशी येते की सप्त्यामध्ये पूर्वी 7 दिवस असायचा, काही ठिकाणी 5 दिवसाचा असतो, काही ठिकाणी 3 दिवसाचा पण असतो, पण शक्यतो 7 दिवसाचा असतो सप्ताह. मग सप्त्यामध्ये काय करायची लोक पूर्वी, विणा घ्यायचा पहिल्या दिवशी. विण्याची परंपरा, नारदी विणा, ती परंपरा अशी आहे की तो विणा घ्यायचा आणि तो विणा खाली ठेवायचा नसतो. रात्रंदिवस तो समाप्ती होईपर्यंत तो विणा खांद्यावरतीच घेतला जायचा. आणि मग गावामध्ये भावकी असेल किंवा वरची आळी, मधली आळी, खालची आळी, सुतार आळी, वाण्याची आळी, अशा वेगवेगळ्या आळ्या आहेत. आळ्या म्हणजे समुदाय, त्याला नाव द्यायचं पहिले, असं वाडा असं काही नाव असायचे पूर्वी. मग त्यातला एक जण माणूस तो विणा घ्यायचा आणि सकाळी एकानं घेतलं की संध्याकाळी परत त्याला बारी म्हणायची. बारी, अजूनही वारकरी संप्रदायामध्ये त्याला बारी हा शब्द वापरला जातो की ह्याची बारी आहे, त्याची बारी आहे, अशा पद्धतीनं तो विणा घ्यायचा. आता विणा घेतला जातो पण त्या विण्यासाठी सुद्धा ठराविक रोज एखाद्या माणसाला दिला जातो आणि अशी माणसं भाड्याने भेटतात. तुम्ही सांगा जग कुठं चालले आता सध्या. आणि मग अगदी भारी कपडे वापरायची त्या दिवशी, पांढरी शुभ्र, कपाळाला गंध लावायचा, त्याच्यावरनी पण हे असते, आडवा लावला का उभा लावला, त्याच्यावरनं पण देवधर्म कुणाचा कोण काय. मग आपण जर समजा ज्ञानेश्वरी ही जर आपल्याला समजली असती तर प्रवचन तर केलं,
सप्ताह तर केलाच पाहिजे रिफ्रेशसाठी. चला रिफ्रेश होवं त्यासाठी. पण वारंवार सप्ते करावे लागले नसते का? की ज्ञानेश्वरीमध्ये एवढं ज्ञान आहे की ते ज्ञान एकदा जर डोक्यात बसलं तर ते डिलीट होत नाही कधी. पण डोक्यातच आमच्या बसलं नाही, डिलीट हा खूप लांबचा विषय आहे. त्यानंतर येतं कीर्तन. कीर्तनामध्ये सुद्धा जो महाराज अतिविनोद करत असेल, हसवत असेल, अगदी काही लोक विचित्र शब्द वापरतात, आपल्याला तो वापरायचा नाही, अशा पद्धतीनं त्याचा बाजार झालेला आहे. काही काही महाराजांचा हरिपाठ सुद्धा पाठ नसतो. महाराज ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या पाठ नसतात. एखाद्या ओवीचा आता ज्या गीतेमधले श्लोक ज्ञानोबारायाशिवाय कुणाला कळले नाहीत, असं अवघड नाही कळू द्या की त्या महाराजांना, असं कुणावर बंधन नाही. पण जे बेसिक आहे ते सुद्धा त्या महाराजांना कळत नाही. एकाच अभंगावरती गावोगावी 30 कीर्तनं चालली जातात. मला ह्यातनं सांगायचं काय, एका महाराजानं 3 तास कीर्तन असतं किंवा 2 तास. एका महाराजाच्या कीर्तनाला 500 माणसं जमली तर त्यांनी तोच अभंग सगळीकडे वापरलेला असतो. एका अभंगावरती लाईफटाईम सुद्धा माणूस कीर्तन करू शकतो, असं पण काही नाही. पण आशय बदलला पाहिजे. गाडगे महाराजांनी, तुकाराम महाराजांनी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शैलीमध्ये त्यांनी आपल्यासाठी हे निर्मिती केलेली आहे समाज प्रबोधनाची. इकडं भक्तीतनं केले असेल गाडगे महाराजांनी, स्वच्छता अभियान राबवून त्याच्यातून सुद्धा त्यांना देव दिसलेला आहे. पण प्रत्येकाचे 3 तास गुणिले 500 करा. आपल्या आयुष्यातले किती लोकांचे किती तास त्या महाराजांनी खाल्ले. जर तो चांगला असेल, कीर्तनकार खूप छान आहेत आता, नाही असं नाही, अगदी काही शास्त्रोक्त पद्धतीनं सांगणारे आहेत, त्यांच्याबद्दल आपलं दुमत नाही. पण काही काही मंडळी फक्त पाकिटासाठी अशी कीर्तनं करतात की अगदी कुठलीही गाणी त्याच्यामध्ये म्हणली जातात. कीर्तनाचे नियम धाब्यावर ठेवले जातात आणि माणसं नुसतं हसण्याचं सुख त्यातून घेत असतात, आनंद घेत असतात. ज्ञान घेण्यासाठी कुणीही तिथं जात नाही, कारण ज्ञानच भेटत नाही ना तिथं गेल्यावरती. ते सासू सोनाचे विषय आयुष्यभर सगळे जातात, आई मुलगा हे ते. अरे हे सोडून दुसरं खूप आहे की बोलण्यासारखं. यापेक्षा खूप ज्ञानोबारायांनी एका ओवीवरती नामदेव म्हणे ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, ही शिवी दिली नामदेव महाराजांनी की तुम्हाला ग्रंथ कळणार नाही, पण एक ओवी तरी तुम्हाला कळू द्या बाबांनो, त्यावेळेला तुमचं आयुष्य सफळ संपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एका ओवीवरती सुद्धा एक कीर्तनकार आयुष्यभर कीर्तन सांगू शकतो, तेवढी त्याला अक्कल असली तर. पण झाले काय, ह्याच्या कीर्तनं यूट्यूबला बघायची, त्याच्या कीर्तनामध्ये तो दृष्टांत सांगितला आहे, यानं थोडंसं तेल मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, तो थोडासा वाकडा तिकडा करून सांगायचा. त्यांनी काहीतरी गोष्ट सांगितलेली असते, त्याच्यात काहीतरी छेडछाड करायची. अरे किती दिवस, किती लोकांचा तुम्ही वेळ घेता. स्वतः आत्मपरीक्षण करा. आयुष्य काय आपल्याला 200,000 वर्षाचं नाही, आयुष्य खूप थोडं आहे आपल्याला. आणि थोड्या आयुष्यामध्ये असं जर आपल्या कानावर पडत असेल जे शास्त्रोक्त नाही, शास्त्राला धरून नाही, नारदीय कीर्तन, कीर्तनाचे 2 प्रकार येतात, त्यातलं आपल्याकडं एकच चालतं कीर्तन. किती नियम आहेत कीर्तनाचे ते तुम्ही परत येता माळ घालण्यावर. ज्ञानोबारायांनी तर ज्ञानेश्वरीमध्ये कुठंच सांगितलं नाही की माळ घाला. आपण असं सांगितलं लोक आपल्या वेळेत काढतील, माळ ही घातली पाहिजे, संप्रदायाचा नियम आहे तो. माळ घालणं म्हणजे गळ्यावर शरीरावर तुळशीपत्र ठेवण्यासारखं आहे. तुळशीपत्र या अर्थानं की ज्या वेळेला आपण माळ घालतो फक्त मांसाहार पिणं वगैरे हेच गृहीत धरतात लोक. फार चुकीचं आहे हे. माळ घालणं म्हणजे तेवढ्यापुरतीच माळ नसते, तर माळ घालणं म्हणजे माळेचा असा अर्थ आहे की आपले आचरण, आपले आचार विचार
शुद्ध पाहिजेत. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना, कसा भेटेल ओ पांडुरंग. आणि जसं जसं कलियुगाचं जसं पुढं पुढं सरकत चालले तसं त्याला विज्ञानाची जोड देत 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 पूर्वी बायका चटणी करायच्या. मस्त चटणी म्हणजे आमच्याकडं चटणी म्हणतात, मसाला करायच्या. अगदी हळदीतली उसाच्या साईडला लावलेल्या मिरच्या असायच्या, लवंगी मिरच्या आहे ते, अगदी झणझणीत चटणी व्हायची. सासूबाईंनी ठरलेला फॉर्म्युला असायचा, जिरं एवढं घाल, मिरं एवढं घाल, लवंग एवढी घाल, परत काय जे काय असेल ते चक्रीफूल, बाबू काय असेल तुमचं, दालचिनी हे ते सासूबाईंचा फॉर्म्युला असायचा. आणि ती सून तो फॉलो करायची आणि खमंग छान अशी चटणी व्हायची आणि चांगली लागायची ती चटणी चवीला, खायची आवडीनं माणसं. जसजसं सून क्वालिफाईड होत गेली किंवा जसं जसं बदलत गेलं तसं मग आता तर तो फॉर्म्युला जवळजवळ घरी चटणी बनवायचा हा विषय संपला. बाहेरून चटणी मागवली जाते किंवा त्या फॉर्म्युल्यामध्ये खूप छेडछाड केली जाते. मिरज जास्त टाक, कुठंतरी यूट्यूबला सांगणारी मंडळी कोण, जास्त करून पुरुष मंडळीच आता स्वयंपाकात शिरलेले आहेत, शेफ वगैरे. मग तेच सांगत असतात हे असं तसं तसं तसं. आणि मग ते चटणी कधी चांगली होते, पारंपरिक जी असते ती बिघडते. आणि मग ती बिघडलेली चटणी असते, वर्षभर पडून राहते. मग हॉटेलातलं खायला बरं वाटतं, नको आता घरचं खायला. मला सांगायचा मग तिचा अर्थ हा आहे की हे कीर्तन असेल, ह्या कीर्तनामध्ये सुद्धा हा फॉर्म्युला बदलत 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 चाललेला आहे. आणि हा बदललेला फॉर्म्युला कीर्तनकारांची काही चूक नाही. जी माणसं त्यांना बोलवतात कीर्तनासाठी, तर त्या बोलवणाऱ्या लोकांनी 10 वेळा विचार केला पाहिजे की आपण ज्या महाराजांना पाचारण करतोय तर त्यांच्याकडून खरंच समाज प्रबोधन होईल का, या गोष्टी विचारात घेऊनच कीर्तनकाराला बोलवलं पाहिजे. यावरती मी ठाम आहे. तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता अशाच व्हिडिओची गरज आहे, कारण आयुष्यातला अमूल्य वेळ इकडं तिकडं वाया घालवू नका. एकतर आपण सगळे बिनचवाचं बिराड पाठीवर पूर्वी म्हणायचे तसं सगळ्या गोष्टी कमी पैशामध्ये जास्त पैशामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी भागवाव्या लागतात. प्रपंच हाकावा लागतो. प्रपंचाची खूप महागाई ह्याच्यामुळं खूप कंबरट मोडले आपलं सगळ्या गोष्टींनीच आपलं. आणि याच्यामध्ये कुठंतरी निवांत क्षण असावा, कुठंतरी 2 गोष्टी चांगल्या कानावर पडाव्यात, अशा पद्धतीनं आपण त्या कीर्तनामध्ये सामील होतो. आणि तिथं जर असा बाजार असेल तर मग तुकाराम महाराजांचं सांगायला गेलं तर 2 तास व्हिडिओ आपला लांबल. मित्रांनो, एवढंच सांगते की तुम्हाला काय वाटतं ते मात्र आवाज उठवा कमेंटमध्ये, कारण हीच काळाची गरज आहे. हे पूर्णपणे लक्षात ठेवा. मी पण थोड्या दिवसात कीर्तनासाठी उभी राहणार आहे. राहू का नको ते मला कमेंटमध्ये सांगा. रामकृष्ण हरी. हो, पण मी पाकिट वगैरे काही घेणार नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.